बसवलेले आपण की बा आपल्याकडं एकच पब्लिक आयपी ॲड्रेस आहे इंटरनेट ॲक्सेस करायला आणि तुमच्या लॅनमध्ये जरून चाला 10 लोक आहे. आता 10 लोकांना इंटरनेट ॲक्सेस करायचं पण पब्लिक आयपी किती आहे? मग ते सिंगल पब्लिक आयपी ॲड्रेस गेट शेअर्ड अमंग मल्टिपल प्रायव्हेट कम्प्युटर्स. म्हणजे एकच पब्लिक आयपी ॲड्रेस आहे आणि तो 10 जणांमध्ये 20 जणांमध्ये तुम्हाला ॲज पर युअर रिक्वायरमेंट यांच्यामध्ये तुम्हाला हा पब्लिक आयपी एक पब्लिक आयपी शेअर करायचा. मग त्यासाठी काय करतात त्याच्यासाठी वापरतात नॅट. वापर त्याला नॅट NAT नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन. नॅट एक सर्व्हिस आहे बिल्ट इन टू अ राउटर. बरोबर राउटरमध्ये बिल्ट असते आणि ते नॅट काय करतं माहिती का? नॅटचं काम काय असतं तर ट्रान्सलेट युअर प्रायव्हेट आयपी ॲड्रेसेस इन टू पब्लिक देन अगेन पब्लिक इन टू. म्हणजे इंटरनेट ॲक्सेस करण्यासाठी तुमच्या प्रायव्हेट आयपी ॲड्रेस तिथपर्यंत तुम्ही आता बघा 10.3 का 10.3 हा तुमचा आयपी ॲड्रेस या सिस्टीमचा प्रायव्हेट आयपी. 10.1 आहे का 10.1 ते वायफाय राउटरचा आयपी आहे आणि तिथूनच एक पब्लिक आयपी त्या राउटर 2 आयपी एक पब्लिक आणि एक प्रायव्हेट. म्हणजे प्रायव्हेट आयपीने आपण त्याच्यापर्यंत जातो आणि तो काय करतो त्या पब्लिक आयपी ॲड्रेस तिथून पुढे तुम्हाला नेटला कनेक्ट करतो. तुम्हाला जर ॲक्च्युअली इंटरनेट ॲक्सेस करण्यासाठी तुमचा पब्लिक आयपी कोणता हे जर तुम्हाला बघायचं असेल तर इथे दिसत नाही. तो बघण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. तो बघण्यासाठी तुम्हाला कोणती व्हॉट इज माय व्हॉट इज माय आयपी व्हॉट इज माय आयपी बरं आता पब्लिक आयपी. म्हणजे तुमचं हे सिस्टीम इंटरनेटवरती ह्या नव्हतं. हा तुमचा पब्लिक आयपी इंटरनेट ॲक्सेस करायचा आणि तो जो तुम्हाला जो नेटवर्क कनेक्शनच्या प्रॉपर्टी मी दाखवत होता हा तुमचा प्रायव्हेट. बघा आयपी वर्जन 6 आहे ना पब्लिक आयपी त्यांना बरोबर दाखवला असेल बघा.